नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता पुढची जी आपली कविता आजच्या भागातली ती आपण आज बघणार आहोत, ती म्हणजेच प्राणसई। तर प्राणसई म्हणजे काय? शीर्षकामध्ये आपल्याला एक प्राणसई, ही प्राणसई म्हणजे नेमकी कोण आहे आणि कोणाला संबोधलंय? तर कवयित्री इंदिरा संत यांनी प्राणसई हा जो एक या ठिकाणी अर्थ वापरलेला आहे किंवा जो शाब्दिक प्रयोग केलाय, तो शाब्दिक प्रयोग अशा गोष्टीसाठी केलाय की ती एक प्रकारे त्यांची मैत्रीण आहे आणि ही प्राणसई म्हणजेच घनावळ, जी मेघमाला, घनावळ, घन म्हणजे मेघ, मेघांची माला, ढगांची माला आणि त्या मेघमालिकेला हा शब्दप्रयोग या ठिकाणी कवयित्री इंदिरा संत यांनी या ठिकाणी केलेला आहे। आता ह्यामध्ये नेमकं काय म्हटलंय, त्यांनी का संबोधलंय प्राणसई आणि नेमकं काय सांगू पाहतायत त्यांच्या प्राणसईला, त्यांच्या मैत्रिणीला, मनातले जे गुज आहे, जे हितगुज आहे आणि त्या मैत्रिणीसोबत जो संवाद करू पाहतायत त्या, तो किती संवेदनशील आहे आणि कशा प्रकारे तो वेगळा वाटतो। प्राणसई ही नेमकी का आणि कशासाठी आहे हे बघूयात या कवितेच्या माध्यमातून। उन्हाचा असह्य ताप, ज्याप्रमाणे आपण पावसाळ्याच्या पूर्वीचं जे वातावरण असतं ते इतकं दाहक असतं, इतकं भीषण असतं की प्रत्येकाचंच अंग हे पूर्णतः करपून जातं, धरणी माता पूर्णतः गरम होऊन जाते आणि अशा या वातावरणामध्ये पूर्णतः म्हणजे सृष्टीचं जे एक तापलेलं जे रूप आहे, एक प्रकारे राक्षसी रूप आहे, ती राक्षसी वृत्ती हे पावसाळ्यापूर्वीच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। परंतु हेच वातावरण शमविण्यासाठी, थांबविण्यासाठी किंबहुना त्या वातावरणाला कुठेतरी गारव्याचा एक उल्हास देण्यासाठी कवयित्री इंदिरा संत या प्राणसईला आर्जव करू पाहतायत, विनंती करतायत की हे प्राणसई, तू आता लवकर ये आणि संपूर्ण या सृष्टीला तुझ्या चैतन्याने, तुझ्या वर्षावाने तू न्हाऊ घाल आता। तर पावसाळ्यापूर्वी स्थितीचे वर्णन नेमकं काय आहे आणि हे वर्णन करताना कवयित्रीने कवितेतनं मैत्रिणीच्या नात्याने घनावळीला केलेलं एक आवाहन आहे। म्हणजेच काय, तर ज्याप्रमाणे लहान मुलं एक ये रे रे पावसा तुला देतो पैसा हे बालगीत गातात, त्याप्रमाणेच कवयित्री इंदिरा संत यांनी सुद्धा ते मेघमालेला मैत्रिणीच्या नात्यासह, त्याच नात्याने स्वतःच्या मनातले जे गुज आहे, जे सभोवताली जे पाहतायत त्याचा संवाद त्यांनी या घनावळीशी साधलेला आहे आणि घनावळीला एक आर्जव केलं याचा अर्थ विनवणी केली आहे की तू लवकरात लवकर आता धावून ये आणि संपूर्ण हे जे उजाड पडलेले जे शेत आहे ते तुझ्या या वर्षावाने, तुझ्या कृपेने तू न्हाऊ घाल त्याला। पावसाची आळवणी या कवितेतनं प्रतिबिंबित होते, कारण एक प्रकारे ज्याप्रमाणे आपण ज्या सगळ्या वास्तवातनं येत असतो, भीषण दाहक अशा तापातनं, उन्हाचा जो ताप असतो तो असह्य असतो, अगतिक असतो आणि या असह्यातनं बाहेर पडण्यासाठी, गारव्याचा एक उल्हास मिळण्यासाठी आणि पावसाळ्याचं वेगळं चैतन्य अनुभवण्यासाठी प्राणसई ही आता येऊ घातलेली आहे। नेमका कवितेचा अर्थ काय आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। पीठ कांडते राक्षसी तसे कडाडते ऊन, प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून। याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे राक्षसी ही ज्याप्रमाणे जात्यावरती पांढरं ढो असं पीठ काढते, हे प्रतीक आहे मुळात इथे, की ज्याप्रमाणे राक्षसी जसं पीठ काढते त्याप्रमाणेच आत्ता हे जसं ऊन आहे ते ऊन अगदी तसंच आहे, राक्षसासारखं आहे, जे अगदी असहाय्य आहे, ज्याचा ताप अगदी दाहक आहे। आणि आता प्राणसई घनावळ, तू आता कुठे गुंतून राहिली आहेस, तू कुठे आता आहेस, कुठे गुंतून पडली आहेस तू लवकरात लवकर आता माझ्या शेतावरती ये। तिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून, तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या जे ओळी आहेत, दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून, या पाखरांमध्ये, या पक्ष्यांच्या हाती माझा सांगावा म्हणजे निरोप मी त्यांच्या हाती धाडलाय, जो मेसेज आहे तो त्यांना मी कळवलेला आहे। ये ग घनावळी मैत्रपणा आठवून। त्यामुळे एक प्रकारे आपलंच जे आधीचंच तसं नातं होतं ते नातं स्मरून, ते नातं आठवून तू आता माझ्या विनवणीला तू मान दे, माझी विनवणी, माझा आर्जव तू आता स्वीकार आणि लवकरात लवकर माझ्या विनवणीचा मान ठेवून तू आता लवकरात लवकर माझ्या शेतावरती ये। पडवळा भोपळ्यांची आई ठेवली भाजून, म्हणजेच काय, तर एक प्रकारे आपण जे भाजून ठेवतो, पडवळा भोपळा हे ज्या भाज्या असतात आणि त्याचंच कुठेतरी एक त्यांची जी आळी असते ती आपण कुठेतरी भाजून ठेवतो। हुडा मोडून घरात शेणी ठेवले रचून,
हुडा म्हणजे एक प्रकारे जे गोवऱ्या असतात गाईच्या शेणाच्या, त्या गोवऱ्या थापून आपण ते कुठेतरी रचून ठेवतो. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की हुडा मोडून तो मोडलाय आणि तो आता घरात त्यांनी व्यवस्थित रचून ठेवलाय, जेणेकरून पावसाळी जे तशीच जर कोणती परिस्थिती उद्भवली तर ते नक्कीच त्याचा मी वापर करेन त्यावेळेला. बैल झाले ठाणबंदी, झाले मालक बेचैन. आता यांनी खूप छान प्रतीक या ठिकाणी योजलेलं आहे की बैल झाले ठाणबंदी, ज्याप्रमाणे पूर्णपणे म्हणजे आता कोणाचंच हाती काम नाही आहे, शेतकऱ्याच्या हाती काम नाही आहे, तर शेतकऱ्याच्या हाताला कोणतंच काम नाही आहे आणि तो पूर्णपणे बेकार झालेला आहे. आणि अशा या बैलाचा जो म्हणजे एक जे शेतकरी आहेत ते कुठेतरी जेरबंद झालेत, त्यांना कुठेतरी बांधून ठेवलं आहे आणि त्याचं प्रतीक बैल झाले ठाणबंदी या एका या शब्दामध्ये त्यांनी योजले उत्तम प्रकारे. बैल झाले ठाणबंदी, झाले मालक बेचैन. आता मालक पूर्ण हवालदिल झालेत, काय करावं, शेती कशी करावी, कारण पूर्णपणे दुष्काळाची स्थिती आहे, अवर्षणाचा हा काळ आहे आणि ह्या अवर्षणाच्या काळामध्ये बैल पूर्णपणे आता बंदिस्त झालेत, गोठ्यामध्येच तसे. तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून. आणि अशाप्रमाणे जे लहान लहान बाळ आहेत त्यांची तोंड सुद्धा कोमेजली गेली आहेत. कोमेली म्हणजे कोमेजली गेली आहेत, पूर्णपणे करपून गेली आहेत, सुकून गेली आहेत, वाळून गेली आहेत. आणि अशा या बाळांना किंवा किंबहुना या सृष्टीला तुझ्या कृपेचा दाखला देण्यासाठी तू आता लवकरात लवकर माझ्या वेळेने तिचा स्वीकार कर आणि तू धावून ये. विहिरीच्या थळी खोल, दिसू लागल ग भिंग. म्हणजेच काय, विहिरी सुद्धा आटल्यात आता, म्हणजे इतका विहिरीतलं पाणी इतकं आटलंय की त्याचं आतलं जे तळ आहे ते तळ दिसू लागतंय, भिंग दिसू लागतंय. आणि ते भिंग म्हणजेच त्यांनी आरसा असं त्यांनी एक ते प्रतीक योजलं आहे त्या ठिकाणी. विहिरीच्या तळी खोल, दिसू लागले ग भिंग, मन लागे ना घरात, कधी येशील तू सांग. याचा अर्थ असा की मला तुझी आता आस लागली आहे, मी आसवलेली आहे पूर्णपणे, माझा जीव आता व्याकुळ झाला आहे तुझ्या येण्यासाठी आणि माझं मन तू कधी येतेस यासाठी आता पूर्णतः प्रतीक्षा करते, वाट पाहते तुझी. आणि म्हणूनच ज्या विहिरी ज्या आटलेल्या आहेत, ज्यांचा आता भिंग दिसू लागतंय, त्या विहिरी पूर्णपणे तुझ्या कृपेने, तुझ्या वर्षावाने, तुझ्या पूर्ण वृष्टीने तू पूर्णपणे भरून टाक आणि लवकरात लवकर धावत दौडत तू माझ्याजवळ ये, या शेतावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ये ग दौडत धावत अशी माझ्या शेतावर, तू धावत धावत दौडत पळत ये, लवकर ये. शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर. म्हणजेच काय, जे मालक आहेत, जे शेतकरी आहेत, ज्यांच्या हातात आता काही उरलेलं नाहीये, सुरलेलं नाहीये, अशा मालकांच्या हातात जे वैभव आहे शेताचं ते निघून गेले, त्या शेतावरती आता हिरवाईचा शेला पूर्णपणे पांघरून घालतो आणि त्यांच्या स्वप्नांचा झालेला जो चुराडा आहे तो चुराडा पूर्णपणे भरून घाल आणि त्यांच्या स्वप्नाची तू पूर्णतः पूर्ती कर, त्यांचं स्वप्न पुरं कर, अशी या ठिकाणी कवयित्री इंदिरा संत त्या घनावळीला त्या मेघमधीला सांगू पाहत आहे. तशी झुलत झुलत ये ग माझी या घराची. म्हणजेच काय, तू आधी धावत पळत माझ्या घरावरती आली आहे, माझ्या जे अंगण आहे ते आधी पूर्णपणे तू सजवून घाल, भिजवून घाल. भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाची. झोंबतीला म्हणजे काय, झोंबतीला याचा अर्थ या ठिकाणी शब्दशः असं होत नाही. झोंबतीला या शब्दाचा अर्थ बिलकतील, तुला मिठी मारतील. म्हणजे माझे जे भाचे आहेत, माझे लहान 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 मुलं आहेत, जे पोरं आहेत, ती तुझ्या घोळाशी, घोळाशी म्हणजे काय, साडीचा जो घोळ असतो, खालच्या ज्या निऱ्या असतात त्या निऱ्याशी, त्या घोळाशी तुला बिलकतील, तुला मिठी मारतील, ते आणि तू त्यांना कवेत घे. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की भाचे तुझे झोंबतील, तुला बिलकतील, ते तुझ्या जरीच्या घोळाशी, साडीच्या घोळाशी तुला ते बिलकतील, मिठी मारतील. आळे वेलाचे भेजू दे भर विहीर तुडुंब. जी माझी वेल आहे ती वेल पूर्णपणे आता वाढू दे, तिची वृद्धी होऊ दे, ती वृद्धिंगत होऊ दे आणि तिचं जे आळ आहे ते पूर्णपणे आता भिजवून जाऊ दे. भर विहीर तुडुंब, जे आटलेलं पाणी आहे ते पूर्णतः भरून टाकतो आता. सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब चिंब. आणि अशा प्रकारे जे माझं घरदार आहे, जे माझं अंगण आहे, जी शेतीभाती आहे ती संपूर्णतः भिजवून घाल, तुझ्या पाण्याने, तुझ्या वर्षावाने न्हावून घाल. उभी राहून घरात, उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन. आणि जेव्हा तू माझ्या घरी येशील, जेव्हा तू माझ्या अंगणामध्ये अवतरशील, तेव्हा मात्र मी तुझ्याशी नक्कीच हितगुज करेल, संवाद साधेन.
सखा रमला शेतांत त्याचे कौतुक सांगेन. आणि तेव्हा मात्र जेव्हा जेव्हा तू येशील तेव्हा नक्कीच माझ्या शेतकऱ्याचं, माझ्या मालकाचं, माझ्या नवऱ्याचं, माझ्या पतीचं कौतुक आहे. तो कशाप्रकारे राबतोय शेतामध्ये, कशाप्रकारे कष्ट करतोय, याचं कौतुक मी तुला सांगेन. काग वाकुडेपणा हा काग अशी पाठामुळे. शेवटी मात्र कवयित्री पुन्हा या ठिकाणी खंत व्यक्त करतायत त्यांच्या ती न येण्याबद्दल घनावळ. काग वाकुडेपणा, वाकुडेपणा म्हणजे काय की वाकडेपणा काय, हा नेमकं काय असं झालंय की तू आजही अशीच पाठमोरी उभी आहेस, गुंतून पडली आहेस. ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. आणि म्हणून शेवटी पुन्हा पुन्हा ते एकच सांगू पाहतायत की तू आता लवकरात लवकर ये. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या भरारी संगच तशी तू ये. आणि माझं जे अंगण आहे, माझं जे शेत आहे, जे हवालदी झालेले जे मालक आहेत, जे ठाणबंदी झालेले जे बैल आहेत, ज्यांची तोंड कोमेजून गेलेली आहेत, त्यांच्यावरती तू तुझ्या चैतन्याचा वर्षाव कर, तुझ्या कृपेचा वर्षाव कर. आणि माझी विनंती स्वीकारून तू माझ्या विनंतीचा मान राख, अशी या ठिकाणी कवयित्री इंदिरा संत या ठिकाणी आवाहन करते ते मेघमालेला. आता यातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी बघू. आता नेमके कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत. काव्य सौंदर्य हा जो प्रश्न आहे हा परीक्षेमध्ये पडतो. त्यातलं भावसौंदर्य हा जो प्रश्न आहे, त्यातली जी ओळ आहे जी आत्ता मी या ठिकाणी म्हटली की काग वाकुडेपणा हा काग अशी पाठमोरी, ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. म्हणजेच काय तर तुम्ही उत्तराची सुरुवात अशी करू शकता की कवयित्री इंदिरा संत यांनी प्राणसई या कवितेमध्ये प्रत्यक्ष घनावळीला म्हणजेच मेघमालेला त्यांच्या ओघवत्या आणि सोज्वळ शैलीमध्ये त्यांच्या शब्दकळेमध्ये त्यांनी आळवणी केली आहे, आवाहन केलं आहे, विनवणी केली आहे. आणि एक प्रकारे ज्याप्रमाणे अशी त्यांची मैत्रीण, म्हणजे त्यांनी मैत्रिणीच जणू ती आहे प्राणसई, अशा या प्राणसईला त्यांनी मैत्रीण मानलेलं आहे. आणि या मैत्रिणीशी तिचं गूढ सांगताना, तिच्या मनातले भाव प्रकट करताना त्या असं म्हणतात की तू आता कुठे गुंतून पडली आहेस हे प्राणसई, तू आता कुठे गुंतून पडली आहेस. आजवर मी तुझी इतकी प्रतीक्षा करते, पण तुझा हा वाकुडेपणा नेमका काय सांगू पाहतोय, त्याचा नेमका अर्थ काय. तू अशीच का पाठमोरी उभी आहेस आणि त्यातनं तुला तू काय सांगू पाहतेस. त्यामुळे आता हा जो काही तुझा वाकुडेपणा आहे, किंबहुना ज्या उन्हाच्या तापामुळे, ज्या असह्य तापामुळे जे शेतकरी हवालदिल झालेत, जे बैल, जे गुरंढोरं जी आता ठाणं बंद झाली आहेत, ज्या लहान मुलांची तोंड पूर्णपणे कोमेजून गेली आहेत, आणि ज्या आटलेल्या जे विहिरी आहेत, त्या आटलेल्या विहिरींमध्ये जे आता भिंग दिसतंय, ते भिंग म्हणजेच तो आरसा, त्या आरशाची प्रतिमा जी दिसते आता आरशासारखी, ते आता पूर्णपणे जे कमी झालंय ते पूर्णपणे तुझ्या वर्षावाने तू भरून काढ. त्याची वृद्धी होऊ दे, ते वृद्धिंगत होऊ दे, त्यामध्ये वाढ होऊ दे. आणि जी परिस्थिती आत्ताची आहे, जी भीषण परिस्थिती आहे, जो दाह आहे उन्हाचा, तो पूर्णपणे तू शमव आणि तुझ्या कृपेचा नव्याने तू वर्षाव कर. आणि लवकरात लवकर तू माझ्या शेतावर ये. ज्याप्रमाणे वारा हा ज्याप्रमाणे त्याच्या झोतामध्ये वेगाने वाहतो, त्याच वाऱ्यासंग तू तुझी भरारी घे आणि लवकरात लवकर माझ्या या शेतावर तुझा तू अवतार दाखव, तू दाखल हो. आणि जेणेकरून माझ्या शेताचं जे अंगण आहे, किंबहुना जे चैतन्य आहे, जे वृक्ष पडलंय, जे कोरडं पडलंय, जे सुकून गेलंय सगळं सारं, अशा शेताचं चैतन्य फुलवण्यासाठी आता तू लवकरात लवकर ये आणि माझ्या विनंतीचा तू स्वीकार कर. असं या ठिकाणी कवयित्री इंदिरा संत त्या घनावळीला, मेघमालेला एक आर्त शब्दात, हृदय शब्दात आळवणी करतायत. पुढचा जो प्रश्न आहे त्यातली जी ओळ आहे तुमच्याच कवितेमधली, शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर. बस 2च ओळी तिथे, 2 ओळींमध्ये फक्त तुम्हाला त्यांचं भावसौंदर्य दाखवायचं आहे. आता भावसौंदर्य दाखवताना नेमका भाव काय आहे, काय शब्द पडलेत, ते शब्दाचं सखोल विश्लेषण ते त्या ठिकाणी यायला हवं. म्हणूनच शेला हिरवा पांघर, एक प्रकारे कवयित्री इंदिरा संत, तुम्ही पुन्हा तीच प्रश्न लिहू शकता की कवयित्री इंदिरा संत यांनी पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करताना कवितेतनं मैत्रिणीच्या नात्याने त्या घनावळीला, मेघमालेला आर्तस शब्दांमध्ये, आर्तस स्वरांमध्ये, मुक्त छंदामध्ये त्यांनी विनवणी केली आहे. आणि ही विनवणी करताना जी शेतं वृक्ष पडली आहेत
जो अवर्षणाचा काळ आहे तो अवर्षणाचा काळ मिटवून टाकण्यासाठी, तो शमवण्यासाठी, त्याचा कुठेतरी मागे पडण्यासाठी, किंबहुना जी स्थिती आहे ती सुधारण्यासाठी तू आता लवकरात लवकर या शेतावरती तुझ्या हिरवाईचा शिला तो पांघर, जे चैतन्य जे आहे ते पुन्हा तू आता आणून दाखव आणि त्याचंच प्रतिबिंब प्रत्येक शेतकऱ्याला दिसू देत, ज्या शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुरडा जो झाला होता या अवर्षणाच्या काळामुळे, उन्हाच्या तापामुळे, दाहामुळे, तो सगळा दाह, सगळा ताप तू तुझ्या वर्षामुळे, तुझ्या कृपेने, तुझ्या चैतन्याने, तुझ्या पूर्णपणे तुझ्या येण्याने तू न्हावून घाल. ते सगळं त्याचं तू चीज करून दाखव, ते तू भरून काढ. असं एक कवयित्री इंदिरा संत या ओळीच्या माध्यमातनं, शब्दांच्या माध्यमातनं ते सांगू पाहतंय. शेला तुम्ही आणि शेवटी मात्र हे लिहायचंय, शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर. प्रत्येक शेतीला जी वृक्ष पडलेली जी शेती आहे त्या शेतीला शेला म्हणजे ज्याप्रमाणे आपण जो एक शालू आपण जो नेसतो किंवा ज्या स्त्रिया शालू परिधान करतात किंवा गणपतीचा जो पाठीमागे जो शेला असतो तसा तोच एक शेला, मात्र हिरवाईचा शेला. तो हिरवाईचा शेला मात्र प्रत्येक शेतावर पांघर आणि हे जे वृक्ष पडलेले जे शेत आहे ते हिरवाईने सगळं सजून जाऊ दे, धजून जाऊ दे, असाच एक आशय कवयित्री इंदिरा संत प्राणसई या कवितेच्या माध्यमातून प्रत्येक वाचकापर्यंत पोहोचवतात आणि म्हणूनच ही कविता प्रत्येक वाचकाच्या मनाला जाऊन भिडते. यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच कवयित्रीने उन्हाच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा. आता यांनी प्रतीके म्हटलंय, ज्याप्रमाणे मगाशी मी म्हटलं की जी प्रतिका महत्वाची आहे ती प्रतिका तेवढी तिथे येणं, तुमच्या उत्तरामध्ये येणं हे अतिशय महत्वाचं आहे. कोणती प्रतिके यामध्ये? सुरुवातीला त्यांनी असं म्हटलंय की ज्याप्रमाणे एक उत्तराची सुरुवात तुम्ही असं लिहू शकता की कवयित्री इंदिरा संत यांनी आपल्या पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करताना मैत्रिणीच्या नात्याने जो मेघमालेशी संवाद साधलेला आहे तो संवाद साधताना ते असं म्हणतात की ज्याप्रमाणे एक राक्षसीन, ज्याप्रमाणे एक पांढरे ढोब असं पीठ ते कांडते, तसंच हा उन्हाचा दाह आहे, उन्हाचा ताप आहे. म्हणजेच काय तर उन्हाच्या तापाला, उन्हाच्या दाहाला त्यांनी राक्षसी पीठ कांडते अशी त्यांनी उपमा दिली आहे, त्याचं त्यांनी प्रतीक योजलेलं आहे. हे पहिलं प्रतीक झालं. दुसरं प्रतीक म्हणजेच कोणतं तर ज्याप्रमाणे विहिरी आटलेल्या आहेत आणि जेव्हा विहिरी आटलेल्या आहेत तेव्हा जे भिंग दिसतंय म्हणजे सखोल तळाशी जे त्यांना ते भिंग दिसतंय पाण्याचं आणि जी उन्हाची तपीरं जे काय किरणं पडत आहेत त्याच्याने ते चकाकते जे आहे तो म्हणजे एक जणू आरसाच आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. म्हणजे त्यांनी इथे पाण्याच्या जे भिंग दिसतं त्यांना विहिरीच्या तळाशी तो म्हणजे एक आरसाच आहे असं त्या ठिकाणी सांगू पाहतात. तिसरं म्हणजे ज्याप्रमाणे एखादा व्यक्तीला, योद्ध्याला ज्याप्रमाणे जेरबंद करतात, जेरबंद म्हणजे काय, त्याला जेल होतं, तो जेलमध्ये जातो, तुरुंगवास त्याला होतो, तेव्हा त्या कोठडीमध्ये ज्याप्रमाणे तो माणूस पूर्णपणे कोंडला जातो तसेच हे बैल, ही जी गुरढोरं आहेत ती गुरढोरं एक प्रकारे त्यांच्या गोठ्यामध्ये पूर्णतः ठाणबंद झाली आहेत. ठाणबंद म्हणजे बंदिस्त झाली आहेत आणि म्हणूनच या गुराढोरांना त्यांनी बैल झाले ठाणबंद. म्हणजेच काय तर एका बाजूला शेतकरी हवालदिल झाले आहेत अवर्षणाच्या काळामुळे आणि दुसऱ्या बाजूला त्याचंच प्रतीक त्यांनी त्याला योजलेलं आणि म्हटलेलं आहे की हे बैल पण आता ठाणबंद झालेत, बैल सुद्धा बंदिस्त झालेत आणि म्हणूनच ही तीन जी प्रतिका आहेत ही तीन प्रतिका या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे ठरतात. म्हणजेच उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना ते या ठिकाणी हीच तीन प्रतिका योजतात आणि तितकीच महत्त्वाची आहेत. यानंतरचा शेवटचा प्रश्न म्हणजे कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे, स्पष्ट करा. आता हे कसं करायचं, हे तीनही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, ते परीक्षेमध्ये येतात. त्यामुळे जिव्हाळ्याचं नातं म्हटलंय, जिव्हाळ्याचं नातं म्हणजे अर्थात तिथे मैत्री आहे, तिकडे एक सख्य आहे, तिकडे एक वेगळी संवेदनशीलता आहे, तिकडे प्रेम आहे, तिकडे आपुलकी आहे. त्यामुळे सगळे शब्द तुमच्या उत्तरामध्ये यायलाच पाहिजे. कवयित्री आणि प्राणसई मुळात दोन बिंदू आहेत या ठिकाणी. एक कवयित्री एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्राणसई. परंतु ती प्राणसई पण तिला म्हणजे जरी सुद्धा प्राणसई म्हणजेच कोण तर ती मेघमाला आहे, ती घनावळ आहे, पण तरी सुद्धा त्या प्राणसईला या ठिकाणी चेतना गुणोक्ती
अलंकार जो आहे, आपण ज्याला इंग्लिशमध्ये पर्सॉनिफिकेशन जे आपण म्हणतो, तो चेतना कुणुतीचा अलंकार या ठिकाणी आविष्कृत होतो. आणि म्हणूनच तुम्ही असं म्हणू शकता की कवयित्रीने जेव्हा त्या मेघमालेला आवाहन केलं, ती मेघमाला म्हणजेच प्राणसई. आणि जेव्हा आपली व्यक्ती आपल्याला प्रिय वाटते, जवळची वाटते, तेव्हा त्या व्यक्तीला आपण आपल्या जवळीक साधणारी व्यक्ती म्हणतो आपण. ती प्राणसई म्हणजेच तीच घनावळ. आणि म्हणूनच जेव्हा दोघांमधलं नातं सांगताना कवयित्री इंदिरा संत असं म्हणतात की तू लवकरात लवकर आता माझ्या विनंतीला मान देऊन तू ये. जी वृक्ष पडलेली जी शेतं आहेत, जी कोरडी पडलेली शेतं आहेत, जी बाळांची तोंड आता कोमेजली आहेत, ती तू त्या सगळीच परिस्थिती सुधारवण्यासाठी तू आता माझ्या विनंतीचा स्वीकार कर. आणि जेव्हा तू माझ्या दाराशी येशील तेव्हा मात्र मी तुझं कौतुक करेन, तेव्हा मात्र मी तुझी प्रशंसा करेन. आणि ही प्रशंसा करत असताना माझा जो सखा आहे, माझा जो पती आहे, तो कशा प्रकारे शेतामध्ये रमलेला आहे, दंगलेला आहे, गुंग झाला आहे, त्याची कहाणी, त्याचं कौतुक, त्याचं जे गुज आहे ते माझ्या मनातलं मी तुला सांगेल. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने तू लवकरात लवकर माझ्या दाराशी ये, माझ्या अंगणाशी ये. माझं जे अंगण आहे ते पूर्णतः तो भिजवून घाल, न्हावून घाल. आणि हा जो हिरवाईचा शेला जो आहे, तो हिरवाईचा शेला तू लवकरात लवकर पांघर तू. आणि एक प्रकारे तू तुझ्या चैतन्याचं एक जी हिरवाई आहे तू या शेतावरती फुलव. आणि पूर्णतः हे जे शेत आहे हे तुझ्या चैतन्याने, तुझ्या वैभवाने हे तू फुलवून घाल, बहरून घाल. अशा प्रकारे मनातलं गूज सांगण्यासाठी जे प्रतीकं, जे नातं त्यांनी जे वापरलेलं आहे, किंबहुना जे संदर्भ, जे शब्द आणि ज्या ओळी वापरलेल्या आहेत, त्या ओळींचा जरी तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये समावेश केला, अंतर्भाव केला तरीही चालणार आहे. जेणेकरून तुमच्या उत्तराला एक वेगळं इम्प्रेशन प्राप्त होऊ शकतं आणि उत्तराला एक तुमचं उत्तर पूर्णपणे उठावदार होऊ शकतं. म्हणूनच हे जे 3-4 आपण जे प्रश्न बघितले, म्हणजे पहिला प्रश्न काव्य सौंदर्याचा असेल, भाव सौंदर्याचा असेल, किंबहुना आणखी जे खालचे 2 अभिव्यक्तीतले प्रश्न बघितले, हे सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि ज्याप्रमाणे कवितेचा अर्थ आणि अर्थासहित त्याचं विश्लेषण, एकूणच सगळ्याच गोष्टी त्यांनी वापरलेली प्रतिमा, प्रतीके, रूपकं, उपमा आणि चेतना गुणोक्ती हा अलंकार, या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी प्रतिबिंबित होतात. म्हणूनच ही कविता जरी मुक्तछंदातली असली तरीसुद्धा ती एक प्रकारे ते गीतच वाटतं. आणि त्याचंच एक वेगळं प्रतिबिंब प्रत्येक वाचकाच्या मनामध्ये जाऊन भिडतं, प्रत्येक वाचकाच्या मनाला ही कविता जाऊन भिडते. आणि म्हणूनच इंदिरा संतांची ही जी प्राणसई कविता आहे, या प्राणसई कवितेतलं जे वैविध्य आहे, हे वैविध्य आर्त शब्दात त्यांनी त्यांच्या चपखल अशा शब्दांमध्ये सार्थ प्रतीकांतून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आता वळूयात पुढच्या पाठाकडे.